हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? असं कुरकुरीत कारल्याचे स्नॅक्स तुम्ही खाल्ले आहेत का? त्यासाठी कारले असे बारीक चिरून घ्यायचे चकती आणि स्वच्छ धुवून असे निथळायला ठेवायचे आहेत. पूर्ण वाळल्यावर मग तेल घालायचं आहे कढईमध्ये 2-3 चमचे. तेल जरा जास्त घातलं आहे म्हणजे हे तळल्यासारखे होतील आणि कडक होतात. आता याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. ते कुरकुरीत व्हायला पाहिजेत आणि लालसर व्हायला पाहिजेत. एकदम पातळ चकत्या करायच्या म्हणजे लवकर कुरकुरीत होतात आणि चांगले भाजल्यामुळे कडूपणा पण वाटत नाही. मुलेसुद्धा हे कारले खातील. कारलं खाल्लेलं चांगलं असतं ना, म्हणून अशा प्रकारे मुलांना करून द्या, नक्कीच मुले खातील. टिफिनमध्ये पण आपण हे देऊ शकतो स्नॅक्स म्हणून. चांगले असे लालसर लगेचच झालेले आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे लालसर पण झालेले आहेत आणि कुरकुरीत पण झालेले आहेत. आता हे सगळे काढून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये सगळे काढून घेतलेले आहेत. आता गरम असतानाच याला मीठ लावून घ्यायचं आहे. गरममध्येच सगळीकडे लागतं म्हणून लावून घ्यायचं आहे. मीठ घातलेलं आहे चवीनुसार. आता तिखट घालून घ्यायचे आणि धण्याचा कूट पण घातलेला आहे. सगळं चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये बघा याचा आवाज येत आहे म्हणजे हे कुरकुरीत झालेले आहेत भरपूर प्रमाणात. मस्त हे मुले नक्की खातील. बाकीच्या काही पण देण्यापेक्षा तेलकट वस्तू मस्त आहे रेसिपी. नक्की मुलांना एकदा करून द्या. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.